माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टद्वारे निर्मित. नमस्कार. आपण रोजच्या रोज इंटरनेट वापरतो, पण कधी विचार केलाय की याच्या आत एक वेगळीच गुप्त भाषा बोलली जाते? हो, आणि आज आपण तीच भाषा म्हणजे नेटवर्क प्रोटोकॉल्स सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. बरं, विचार करा. तुम्ही तुमच्या ईमेलवर सेंड बटन दाबलं आणि काय होतं? आपल्याला वाटतं की फक्त एक क्लिक आहे, पण नाही. त्या एका क्लिकमागे एक मोठं नियमांवर चालणारं जग कामाला लागतं. हे जग आहे नेटवर्क प्रोटोकॉल्सचं. आता नेटवर्क प्रोटोकॉल म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. समजा इंटरनेट एक मोठीच्या मोठी हायवे आहे. मग हे प्रोटोकॉल्स म्हणजे त्या हायवेवरचे वाहतुकीचे नियम. डेटा कसा जाईल, कुठून जाईल, तो कसा स्वीकारला जाईल, हे सगळं सुरळीत चालावं यासाठी बनवलेले नियम. ठीक आहे, तर सुरुवात करूया एका अगदी रोजच्या गोष्टीपासून. ईमेल पाठवण्यापासून आणि मिळवण्यापासून. बघूया तरी एका ईमेलचा प्रवास कसा होतो. जेव्हा तुम्ही ईमेल सेंड करता तेव्हा सगळ्यात आधी कामाला लागतो SMTP, म्हणजे सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. याला तुम्ही इंटरनेटचा पोस्टमॅन समजू शकता. याचं काम काय? तर फक्त तुमच्या कम्प्युटरवरून तुमचा मेसेज उचलून तो मेल सर्व्हरपर्यंत पोहोचवणं. ओके, म्हणजे आपला ईमेल पाठवला गेला, पण तो योग्य माणसाच्या इनबॉक्समध्ये पोचणार कसा? इथेच खरी गंमत आहे. कारण मेसेज पाठवण्यासाठी जो प्रोटोकॉल वापरला जातो तो मिळवण्यासाठी वापरला जात नाही. त्यासाठी वेगळे प्रोटोकॉल आहेत. आणि इथे दोन मुख्य खेळाडू आहेत, POP3 आणि IMAP. आता POP3 म्हणजे जुनं पोस्ट ऑफिस समजा. ते काय करतं? तुमचे मेल सर्व्हरवरून उचलून तुमच्या एका कॉम्प्युटरवर आणून ठेवतं आणि सर्व्हरवरून कायमचे डिलीट करतं. या उलट IMAP म्हणजे आजचं क्लाउड स्टोरेज. ते तुमचे ईमेल सर्व्हरवरच सुरक्षित ठेवतं. याचा फायदा? तुम्ही ते कुठूनही म्हणजे कोणत्याही डिव्हाइसवरून पाहू शकता. आणि म्हणूनच आज IMAPमुळेच हे शक्य आहे की आपण लॅपटॉपवर काम करतो, मग तोच मेल मोबाईलवर बघतो किंवा ऑफिसच्या कॉम्प्युटरवर उघडतो. सगळीकडे आपला मेल बॉक्स अगदी सेम टू सेम सिंक केलेला दिसतो. हीच तर आहे नव्या तंत्रज्ञानाची कमाल. चला, आता ईमेलच्या दुनियेतून बाहेर पडूया आणि दुसरी रोजची गोष्ट बघूया, म्हणजे वेब ब्राउझिंग आणि फाईल्स ट्रान्सफर करणं. आपण जेव्हा कोणतीही वेबसाईट उघडतो तेव्हा पडद्यामागे काम करतो HTTP म्हणजे हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हा तर वर्ल्ड वाईड वेबचा पायाच आहे. होतं काय की आपला ब्राउझर सर्व्हरला एक रिक्वेस्ट पाठवतो, म्हणजे मला हे पेज दाखव, आणि मग सर्व्हर एका रिस्पॉन्सने उत्तर देतो, हे घे ते पेज, आणि क्षणात आपल्यासमोर वेबसाईट लोड होते. पण एक अडचण येते. जेव्हा एखादी फाईल खूप मोठी असते, इतकी मोठी की ती ईमेलला जोडताच येत नाही, तेव्हा काय करायचं? अशा वेळी आपल्याला एका वेगळ्या, जास्त ताकदवान प्रोटोकॉलची गरज लागते. आणि इथे एंट्री होते FTPची, म्हणजेच फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. याला तुम्ही इंटरनेटचा हेवी ड्युटी मूव्हर म्हणू शकता. याचं कामच आहे मोठ्याच्या मोठ्या फाईल्स एका कॉम्प्युटरवरून दुसऱ्या कॉम्प्युटरवर किंवा सर्व्हरवर आरामात ट्रान्सफर करणं. बरं, आतापर्यंत आपण जे बघितलं ते तर आपल्याला दिसतं. पण आता आपण अशा काही अदृश्य मदतनीसांबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्याशिवाय हे काहीच शक्य झालं नसतं, जे पडद्याआड राहून सगळं सांभाळतात. पण एक मिनिट, एक अगदी बेसिक प्रश्न. आपला मोबाईल किंवा लॅपटॉप आपण वायफायला जोडतो आणि लगेच इंटरनेट सुरू होतं. पण त्याला इंटरनेटवरचा स्वतःचा पत्ता कसा मिळतो? तो आपोआप कुठून येतो? नाही, तो आपोआप येत नाही. यामागे आहे DHCP, डायनॅमिक होस्ट कॉन्फिगरेशन प्रोटोकॉल. हा समजा नेटवर्कचा एक दरबान आहे. जेव्हा कोणतंही नवीन डिव्हाइस नेटवर्कमध्ये येतं तेव्हा हा दरबान त्याला एक युनिक IP ॲड्रेस म्हणजे एक खास ओळख क्रमांक देऊन आत घेतो. आणि ही प्रक्रिया एका 4 स्टेपच्या हँडशेकसारखी असते, एकदम सोपी. पहिलं, तुमचं डिव्हाइस नेटवर्कमध्ये येऊन विचारतं, कोणी आहे का मला पत्ता देणारं? याला म्हणतात डिस्कवर. मग सर्व्हर म्हणतो, हो, हा एक पत्ता रिकामा आहे, हवाय का? ही झाली ऑफर. तुमचं डिव्हाइस म्हणतो, हो, मला हाच पत्ता हवाय. ही झाली रिक्वेस्ट. आणि शेवटी सर्व्हर शिक्कामोर्तब करतो, ठीक आहे, हा पत्ता आजपासून तुझा. याला म्हणतात ॲक्नॉलेज. आणि बस, आपण इंटरनेटशी जोडले जातो. चला, कनेक्शन यशस्वी कसं होतं हे तर कळलं. पण नेहमीच सगळं आलबेन नसतं, बरोबर? समजा कनेक्शन लागलंच नाही तर काय होतं? अशा वेळेस मदतीला येतो ICMP म्हणजे इंटरनेट कंट्रोल मेसेज प्रोटोकॉल. हे नेटवर्कचं डायग्नॉस्टिक टूल आहे. म्हणजे समजा एक डॉक्टर
त्याचं काम आहे की नक्की काय चुकलंय हे शोधून काढणं. जसं की समोरचं कम्प्युटर बंद आहे किंवा नेटवर्कमध्ये नाहीये, तर हा ICMP लगेच आपल्याला तसा एरर मेसेज पाठवतो. तर मग हे सगळे वेगवेगळे प्रोटोकॉल मिळून एक मोठी सुरळीत चालणारी सिस्टम कशी बनवतात? चला सगळे एकदा एकत्र जोडून बघूया. थोडक्यात सांगायचं तर हे सगळे प्रोटोकॉल एका टीमसारखं काम करतात. DHCP गेटवर उभं राहून आपल्याला नेटवर्कमध्ये एंट्री देतो. HTTP आपल्याला हवे असलेल्या वेबसाईट्स दाखवतो. SMTP आणि IMAP किंवा POP3 मिळून आपल्या ईमेलची काळजी घेतात. मोठ्या फाईल्ससाठी FTP तयार असतो. आणि या सगळ्यात काही गडबड झालीच तर ICMP आपल्याला सावध करायला असतोच. बघा किती परफेक्ट टीमवर्क आहे. म्हणून यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर ती ही की आपण जे काही सहजपणे ऑनलाईन करतो तो आपला अखंड डिजिटल अनुभव या पडद्याआड काम करणाऱ्या अदृश्य पण अतिशय मजबूत नियमांच्या पायावरच उभा आहे. तर आता तुम्हाला इंटरनेटची ही गुप्त भाषा थोडीफार का होईना पण कळली आहे. मग आता विचार करा, या डिजिटल जगात अशी अजून कितीतरी रहस्य असतील जी उलगडण्याची वाट पाहत आहेत.